सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहतो निफ्टी 50 उद्या कुठे कामकाज करू शकतो. काल आपण काय पाहिलं होतं, निफ्टी 50 मध्ये 23,320 चे लेवल जी आहे ही कुठेतरी निफ्टी 50 साठी मार्केटसाठी सप्लाय झोनचं काम करत आहे. ओके, आपण काल डिस्कस केलं होतं की जर निफ्टी 50 आपली कुठेतरी या ठिकाणी ओपन होतीये किंवा रेंजमध्ये ओपन होतीये तर तिने पहिल्यांदा आपल्याला खालच्या बाजूची मोमेंटम दिली पाहिजे आणि हा जो आपला डिमांड झोन बनलेला होता म्हणजे 23,120 च्या नियर बायची जी लेवल बनली होती, इथून जर प्राइस तुमची ऑर्डर पिक करते तर इथून आपण एक कॉल साइडला ट्रेड एक्झिक्यूट करू शकत होतो. बट झालं काय की जसं निफ्टी 50 ची ओपनिंग झाली, निफ्टी 50 पहिल्यांदा अप साइडला जाण्याचा प्रयत्न करायला लागली. आपण ऑलरेडी काल एक डिस्कशन केलं होतं की निफ्टी 50 मध्ये जर निफ्टी 50 अप साइडला जाते तर आपल्याला हा प्रॉफिट बुकिंग झोन असल्यामुळे इथून आपल्याला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळू शकते. एक्झॅक्टली निफ्टी 50 ने इथून या स्पॉट पासूनच मार्केटने आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग दाखवायचा प्रयत्न केला. या कंडिशन मध्ये निफ्टी 50 साठी एक सपोर्ट लेवल जी बॉटम साइडला बनलेली होती जी की 23,226 च्या नियर बायची होती. या लेवलला आपण एक सीईचा ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता, जिथून प्राइसला एक अप साइडला आपण टार्गेट जे पकडलेलं होतं 23,360 पर्यंतच्या टार्गेट पर्यंत आपण याला डील केलेलं होतं. बट नंतर काय झालं, पूर्णपणे निफ्टी 50 या झोन मध्ये आपली रेंज मध्ये पाहायला मिळालेली होती. त्यानंतर निफ्टी 50 ने या ठिकाणी आपल्याला पुट साइडचा ट्रेड प्रोव्हाइड केलेला होता. त्यानंतर पूर्णपणे निफ्टी 50 ही रेंज मध्येच दिवसभर पाहायला आपल्याला मिळाली आणि एकदम शेवटच्या पिरियड मध्ये निफ्टी 50 ने फॉल केलेला आहे. आता आपण जर पाहिलं तर निफ्टी 50 मध्ये थोडेसे लेवल्स मध्ये जे व्हेरिएशन झालेले ते जर आपण व्हेरिएशन बघितलेत तर जो सप्लाय झोन आहे आपला ओव्हरऑल कुठेतरी एक 23,400 च्या नियर बाय जाताना आपल्याला दिसतोय आणि जो डिमांड झोन आहे, डिमांड झोन ऍज जसा आहे तो 23,120 च्या नियर बायच राहताना दिसतोय. इथल्या ऑर्डर्स आपल्याला ऑलरेडी आपण काल पाहिलं होतं की इथे बायर्सच्या ऑर्डर्स आहेत त्या पेंडिंग आहेत. तर उद्याच्याला इफ इन केस निफ्टी 50 या रेंज मध्ये ओपन होती आणि निफ्टी 50 पुन्हा खाली चालायचा प्रयत्न करते तर निफ्टी 50 ला ज्या ऑर्डर्स असतील आपल्या त्या 23,120 च्या आसपास मिळतील तर त्या ठिकाणी आपण एक सी घेऊन चालू शकतो, ज्याचा स्टॉप लॉस आपला एक छोटासा म्हणजे 23,100 च्या खाली म्हणजेच एक 20 पॉईंटच्या नियर बायचा स्टॉप लॉस घेऊन आपण इथून निफ्टी 50 ला अप साइडला डायरेक्ट करू शकतो. इन केस निफ्टी 50 ची ओपनिंग या स्पॉटला झाली आणि निफ्टी 50 ने वरती येण्याचा प्रयत्न केला तर निफ्टी 50 साठी इथे 23,300 ची जी लेवल बनलेली आहे ही कुठेतरी एक निफ्टी 50 साठी एक सेलर झोन बनलेला आहे आणि याच ठिकाणावर निफ्टी 50 ला एक सेलिंग प्रेशर येऊ शकतो आणि इथून निफ्टी 50 ला पुन्हा एकदा खालच्या बाजूला आणलं जाऊ शकतं. तर निफ्टी 50 साठी ज्यावेळी निफ्टी 50 23,300 च्या लेवलच्या नियर बाय येईल आणि इथे कुठेतरी एक रिजेक्शन कॅन्डल दिसेल तर एक रिजेक्शन कॅन्डलच्या वरच्या बाजूला एक स्टॉप लॉस छोटा मोठा आपण प्रोव्हाइड करून निफ्टी 50 ला खालच्या बाजूला ट्रेड करू शकतो. हे झालं आपलं रेंज मध्ये. इन केस निफ्टी 50 मध्ये समजा एक मोठा गॅप डाऊन येतोय, गॅप डाऊन एक नियर बाय दोन कंडिशन पकडूया आपण. जर निफ्टी 50 चा गॅप डाऊन 23,150 च्या नियर बाय येतोय तर आपल्याला हे पाहायला मिळेल की ओपन होताच निफ्टी 50 आपल्याला एक अपसाइडच्या मोमेंटम मध्ये पाहायला मिळू शकते. बिकॉज या ठिकाणी ज्या ऑर्डर्स पेंडिंग आहेत, जोपर्यंत इथल्या ऑर्डर्स मार्केट घेत नाहीये तोपर्यंत मार्केट याच्या खाली आपल्याला फॉल करताना दिसणार नाहीये. बिकॉज मार्केटमध्ये 23,100 ची लेवल म्हणजे 23,120 ची लेवल एक अशी लेवल आहे की ज्याच्या वरती मार्केट आपलं टोटली जो पॉझिटिव्ह ट्रेंड आहे त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह साइडला दिसणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक मार्केट जशी ओपनिंग होईल तशी आपल्याला वरच्या बाजूला येताना दिसू शकतं. इन केस मार्केटचा जो गॅप डाऊन आहे तो या लेवलच्या खालच्या बाजूला झाला तर आपल्याला सरळ दिसतंय की या भागामध्ये म्हणजे 23,060 च्या लेवल म्हणजे 40 पॉईंटच्या खालीच निफ्टी 50 ला एक अगेन डिमांड झोन असलेला आपल्याला या गोष्टीमध्ये दिसून येते. निफ्टी 50 एक फास्ट मध्ये मोमेंटम या स्पॉटला दाखवू शकते, अदरवाईज दाखवू पण शकत नाही. सरळ कॅन्डल याच्या वरती येण्याचा प्रयत्न करू शकते. बिकॉज हे जे पुट रायटर्स आहे हे पुट रायटर्स मार्केटला 23,120 च्या खालच्या बाजूला पाहत नाहीये. त्यामुळे आपल्याला या ठिकाणाहून पुन्हा एकदा निफ्टी 50 ची रिकव्हरी पाहायला मिळू शकते आणि पुन्हा एकदा निफ्टी 50 वरती येताना पाहायला मिळू शकते. इन केस जर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट पाहणं खूप गरजेचं राहू शकतं की निफ्टी 50 या ठिकाणी कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न एक 120 च्या लेवलला असेल किंवा एक 23,060 च्या लेवलला असेल. जर प्राइस या ठिकाणी डब्ल्यू पॅटर्न किंवा कुठेतरी इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बनवते किंवा कुठेतरी काही कन्फर्मेशन्स देऊन इथे वरती जाण्याची शॉर्ट कव्हरिंग करायचा प्रयत्न करते तर शॉर्ट कव्हरिंग नंतर निफ्टी 50 कुठेतरी या लाईफ टाइम हायच्या नियर बाय सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळू शकते. इन केस सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो की खूप रेअर आहे, ज्याला मी प्रायोरिटी खूप कमी देतो, दॅट इज की जर प्राइसची ओपनिंग इथे झाली किंवा आयदर प्राइस इथून खाली मूव्ह होऊन या ठिकाणच्या ऑर्डर्स मार्केटने पिक केल्या आणि त्यानंतर मार्केट समजा वरती आलं आणि वरती येऊन पुन्हा एकदा मार्केटने फॉल करून या लेवलचा फायनली ब्रेकडाऊन केला तर आपल्याला कुठेतरी मार्केट हे निगेटिव्ह मोमेंटम मध्ये जाताना दिसू शकतं. ह्याला मी थोडीशी खूप
कमी म्हणजेच 20% चे चान्सेस मी या गोष्टीला प्रोव्हाइड करतोय की या ठिकाणावर मार्केट निगेटिव्ह होऊ शकतं, बिकॉज या ठिकाणच्या ज्या ऑर्डर्स इतक्या मोठ्या आहेत की या ठिकाणावर मार्केट आपल्याला एक मोठी मोमेंटम रॅली देणार आहे. बट आपण जरी कन्सिडर केलं तर या ठिकाणी जर निगेटिव्ह मार्केट होत आहे तर आपल्याला या छोट्या टाइम फ्रेमवरती मार्केटमध्ये सेल ऑन राईजचा सिनारिओला आपल्याला फॉलो करावं लागेल, ज्याच्यामध्ये जशी जशी प्राइसमध्ये राईज येतील तसे जसे जे काही मार्केटमध्ये सप्लाय झोन्स नवीन मार्केट बनवत जाईल त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग करावी लागेल. इन केस आपण जर पुढच्या केसेस बद्दल बोललो दॅट इज गॅप अप, उद्या जर मार्केटमध्ये गॅपअप येतोय तो पण 23,400 नियर बाय, तर या ठिकाणावर मार्केटमध्ये थोडासा फॉल आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळू शकतो, बिकॉज की मार्केटचे ज्या ऑर्डर्स असतील त्या ऑर्डर्स थोडेशा पेंडिंग राहिलेल्या असतील, त्यामुळे कुठेतरी मार्केटचा जो फॉल आहे तो 23,300 पर्यंत पहिल्यांदा स्टार्टिंगला आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर जर मार्केट इथे डब्ल्यू पॅटर्न किंवा इथे कुठेतरी आपल्याला एक युटर्न सारखा सिनारिओ दिसतोय ज्याला आपण फर्स्ट पुलबॅक इज फेक या कंडिशनने म्हणतो, त्या फर्स्ट पुलबॅक नंतर सेकंड पुलबॅक घेऊन जर मार्केट वरती जायचा प्रयत्न करते तर या ठिकाणावर आपल्याला मार्केट बुलिश होताना पाहायला मिळू शकतं. याच्यामध्ये एक गोष्ट कन्सिडरच करून चाला तुम्ही, मार्केटचा गॅपअप किती मोठा उद्या, इथे उद्या इथे उद्या किंवा इथे उद्या, या तीनही कंडिशन मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंगच पाहायला मिळणार आहे, त्यानंतरच आपल्याला मार्केटचा एक अपसाइडचा मोमेंटम पाहायला मिळू शकतो. बिकॉज या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग ही इतकी मोस्ट इम्पॉर्टंट का ठरलेली, कारण आपण कालही डिस्कशन करत होतो की मार्केट जर गॅपअप मध्ये ओपन होतं तर मार्केटमध्ये फर्स्ट ऑफ ऑल प्रॉफिट बुकिंगच येईल. हे प्रॉफिट बुकिंग याच्यासाठी म्हणतो की आपण कालचे व्हिडिओमध्ये अनालिसिस केलेलं होतं, विश्लेषण पाहिलं होतं, त्या विश्लेषणमध्ये आपण पाहिलेलं आहे की मार्केट खूप वरती ट्रॅव्हल करून आलेलं आहे. ज्यावेळी मार्केट खूप वरती ट्रॅव्हल करून येतं त्या केसमध्ये काय होतात की हे जे खालून बसलेले जे बायर्स असतात, हे जे बायर्स जनरली यांचा प्रॉफिट बुकिंग करायची शक्यता खूप असते, आणि आज आपल्याला सेम सिनारिओ पाहायला मिळालेला आहे की याच्यामध्ये आज प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे, आणि सेम सिनारिओ उद्या पण पाहायला मिळू शकतो कदाचित की प्रॉफिट बुकिंग मार्केटमध्ये कंटिन्युअस राहण्याची शक्यता पण असू शकते. इन केस प्राइसने उद्याच्याला 23,420 ट्रॅव्हलमध्ये ब्रेकआउट करायचा प्रयत्न केला तर या केसमध्ये मात्र मार्केट तुमची अपसाइडला एक शॉर्ट कव्हरिंग करून एक मोठी मोमेंटम दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत आपल्या व्हिडिओला पोहोचवायचा प्रयत्न केला. थँक्यू व्हेरी मच.